जय शिवराय मित्रांनो, मी सोमनाथ गाडेकर कॉर्पोरेट फार्मर या युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करतो। आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आहे वॅक्सिनेशन म्हणजे लसीकरण कसं करावं। आतापर्यंत आपण 4 लसीकरण केलेले आहेत। त्याच्यामध्ये लसोटा, गंबोरा, लसोटा बूस्टर आणि गंबोरा बूस्टर। आणि आता जी लस आपण देणार आहे ती R2B नावाची जी लस आहे ती लस देणार आहे। ही लस म्हणजे काय, ही राणीखेत जो रोग आहे जो सर्व गावठी कोंबड्यांमध्ये साधारणतः जास्त आढळून मिळतो, तो राणीखेत रोगावर नियंत्रित करण्यासाठी ही जी लस आहे R2B लस आपण दिली जाते। ही जी लस आहे ही साधारणतः थंड जागी आपण ठेवली जाते, म्हणजे फ्रीज वगैरे किंवा कोल्ड ठिकाणी ही लस ठेवली जाते, जेणेकरून तिचा जो इफेक्ट आहे तो कायम राहावा म्हणून। ज्यावेळेस आपण कोंबड्यांना लस देणार आहोत त्या टायमिंग मध्ये कोंबड्यांची जी भांडी आहेत, पाण्याची भांडी आहेत, ते स्वच्छ करून घ्यावीत। कारण स्वच्छ भांडी केल्यानंतर त्याच्यामध्ये साधारणतः 3 ते 3.5 लिटर पाणी घ्यावं आणि त्या पाण्यामध्ये लस मिसळून आपण त्या कोंबड्यांना द्यावी। ज्यावेळेस आपण कोंबड्यांना ही लस देणार आहोत त्याच्या अगोदर कमीत कमी 2 ते 2.5 तास त्यांचं जे पाणी आहे ते बंद करावं। कारण ज्यावेळेस आपण त्यांचं पाणी बंद करेल त्या टायमिंग मध्ये जे कोंबड्या आहेत त्या पाण्यासाठी व्याकुळ होतील आणि ज्यावेळेस आपण लस देईल ते सर्व प्रमाणामध्ये ते ग्रहण करतील। सर्व लस ग्रहण केल्यानंतर त्यांच्या शरीरासाठी उपयुक्त राहील, परिणामकारक राहील आणि त्यांची जी रोगप्रतिकारक शक्ती आहे राणीखेत रोगावर लढण्यासाठी ते चांगले होऊन जाईल। तर बघूया आपण प्रॅक्टिकली की आपण राणीखेत जी लस आहे किंवा R2B जी लस आहे त्या R2B लस आपण कशी देतो। आपल्याला मेडिकल स्टोअर मधून सुद्धा ज्यावेळेस आपण R2B नावाची लस घेतो त्यावेळेस एक बॉटल मिळते जे वॅक्सिन साठी उपयुक्त आहे, कारण हे लिक्विड स्वरूपामध्ये असतं। आणि ही जी लस आहे ही मेन लस आहे, ही आहे राणीखेत लस किंवा आपण त्याला म्हणू R2B लस। हे 100 डोसेस आहेत। ही जी लस आहे सिरिंजच्या साहाय्याने आपण घ्यायची। हे 100 डोसेस आहेत त्याच्यामध्ये। हे आपण लस हे जे वॉटर आहे त्याच्यामध्ये लिक्विड वॉटर आहे ते घ्यायचं आहे आणि ह्या बॉटलमध्ये पावडर असते। मेन जी वॅक्सिन आहे त्यामध्ये पावडर असते, त्यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करायचे। बरोबर, आणि ते घ्यायचंय आपण मिक्स करायचे। तर मित्रांनो, हे जे 3.5 लिटर पाणी आहे त्याच्यामध्ये आपण R2B जी लस आहे 300 डोसेस, एका बाटलीमध्ये 100 डोस होते, असे 3 बाटल्या आणि 3 लसी होत्या। ते 3 लसी आणि 3 बॉटल आपण ह्याच्यात 3 लिटर पाण्यामध्ये आपण मिक्स करून घेतलेले आहेत। आता आपण काय करणार आहोत, आपल्याकडे 4 भांडी आहेत। आपल्याकडे अशी 4 भांडी आहेत पाण्याची, ह्याच्यामध्ये आपण थोडं पाणी टाकून प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी आपण कोंबड्यांसाठी ठेवणार आहोत। आणि हे साधारणतः अर्ध्या तासापर्यंत आपण ठेवायचं, कारण अर्ध्या तासापर्यंत हे सगळी जी लस आहे
ही पूर्णपणे संपली पाहिजे अशी एक आपण काळजी घ्यायची असते. तेवढ्या प्रमाणातच आपण पाणी घ्यायचं. चला तर आपण ठेवूया. बघा आपण आता लसीकरणाची जी भांडी आहेत ती आपण ठेवलेली आहेत. तर बघा 1 2 3 आणि 4 ठिकाणी आपण ठेवलेली आहेत पाणी. तर हे साधारणतः अर्ध्या तासामध्ये संपेल आणि नंतर मग ते जी भांडी आहेत आपण स्वच्छ एकदम स्वच्छ करून ठेवून देणार आहोत आणि पुन्हा त्यात चांगलं आणि स्वच्छ ताजं पाणी आपण भरणार आहोत, जेणेकरून त्यांना स्वच्छ आणि ताजं पाणी मिळेल. तर मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, जेणेकरून आपल्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी तयार करेल आणि आपल्याला माझा एक्सपिरियन्स आपल्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हापर्यंत पोहोचवेल. तुमच्याकडून सुद्धा काहीतरी आम्हाला एक्सपिरियन्स मिळेल आणि त्यातून काहीतरी शिकून आपण पुढे जाऊ. धन्यवाद.